महाराष्ट्रामध्ये सुरुवात करूयात। आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने ती बातमी अशी आहे की मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान राडा झालाय। गुणरत्न सदावर्तींची संघटना आणि शिवसेनेच्या संघटनेच्या संचालकांमध्ये जोरदार हाणामारी झाली। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली आणि त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांना बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्यानं या बैठकीत अक्षरशः फ्री स्टाईल मारामारी बघायला मिळाली। संचालक मंडळाच्या सदावर्ते गटाने बाहेरून काही महिलांना बोलावून त्यांच्या हातून अडसूळ गटाला तुफान मारहाण केली, कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। संचालकांचा राडा आता पोलीस स्टेशनपर्यंत गेला असून पुढील कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याची जी दृश्य आपण बघतोय संचालक मंडळाची बैठक आहे। यामध्ये कुणीही रेकॉर्डिंग करून बाहेर यायचं आउटपुट जाता कामा नये। त्या ठिकाणी अशा प्रकारचं अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी आपल्या बरोबर आहेत। श्रीकृष्ण, नेमक्या कोणत्या कारणावरून हा सगळा राहाडा बैठकीत झाला? नक्कीच आज पाहायला गेलं तर मुंबई सेंट्रल एसटी कोऑपरेटिव्ह बँक याची संचालक पदाची जी आहे ती संचालक बैठक जी आहे ती आज बोलवण्यात आली होती। त्याच या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी होते आणि त्याचबरोबर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांच्या देखील पॅनल जे आहे ते या बैठकीत अनेक लोक जे आहे ते बैठकीत आले होते आणि त्या संदर्भात अनेक आरोप प्रत्यारोप जे आहे ते बैठकीदरम्यान करण्यात आले। त्या आरोप प्रत्यारोपात देखील जे आहे ते स्वरूप हाणामारीत फ्रीस्टाईल हाणामारीत आपल्याला पाहायला मिळाला आणि एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण हा जो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ माध्यमांसमोर आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी बॉटल असेल किंवा अनेक प्रकारे जे आहे ते हाणामारी करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि संदर्भात जे आहे ते नागपाडा पोलिस जे आहे ते अधिकच चौकशी करत आहे आणि मी सध्या उपस्थित आहे नागपाडा या पोलीस स्टेशनमध्ये आणि आपण आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे BSTचे बँकेचे संचालक आणि कामगार देखील आहेत। काय सांगाल, फ्रीस्टाईल हाणामारी जी आहे ती बैठकी दरम्यान झालेली आहे, नक्की कशामुळे ही हाणामारी होताना आपल्याला पाहायला मिळाली? याबद्दल एकच सांगायचं आहे, हा लोकशाहीचा खून आहे। नियोजित वेळेमध्ये आम्ही 11 वाजता मीटिंगला हजर होतो। त्यावेळेस मीटिंग सुरू झाल्यानंतर अचानकपणे बाहेरील लोक येऊन आमच्यावर हल्ला केले। आज भ्याड हल्लेला आहे, त्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो। बँकेच्या कारभाराबद्दल आवाज उठवणं हा गुन्हा आहे, हा लोकशाहीचा खून आहे। आज राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना मी विनंती करतो की आज आमच्या जीवाला धोका इथे निर्माण झालेला आहे। बँकेमध्ये कामकाज करणं मुश्किल झालेलं आहे साहेब, त्याच्यामुळे आम्हाला यामधून न्याय मिळावा यासाठी आम्ही आज नागपाडा पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत। त्याच्यामुळे आता जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कारण काय होतं, अगदी जे हाणामारीपर्यंत आलेलं सर्व आपल्याला पाहायला, पण हा कारण काय होतं नक्की? अद्याप कुठलंही कारण आम्हाला त्यांनी सांगितलेलं नाही। विनाकारण ते आमच्या अंगावर आले आणि मारहाण केली, बॉटल फेकले, असं झालेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही काम करावे की नाही यापुढे आम्हाला काही माहिती नाही। आमच्या जीवाला यापुढे धोका आहे, त्याच्यामुळे आम्ही नागपाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यासाठी आलेलो आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि गृहमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतो की आम्हाला पोलीस संरक्षण देऊन आमचा जीव वाचवा आणि बँक वाचवावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो। नक्कीच आपण पाहू शकतो जीवाला धोका झालेला असं देखील जे आहे ते या शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे। थेट आपण आणखीन काही शिवसैनिक निश्चित कारण या सगळ्याच्यातनं कळत नाही आणि त्या आनंदराव अडसूळ यांच्या गटाच्या व्यक्तीने देखील आपल्याला सांगितल्याचं बघतोय आपण, सांगितलेलं नाहीये। याच विषयी आम्ही एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली, बघूयात त्यांनी काय म्हटलं। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेला हल्ला, या हल्ल्याचा मी एसटी कामगार संघटनेच्या वतीने निषेध करतोय। कारण महामंडळाचं हे वाहतूक भवन आहे, हे राज्यातल्या संपूर्ण एसटी कामगारांचं श्रद्धास्थान आहे। खरं तर सदावर्तेच्या गँगनी हा हल्ला जाणीवपूर्वक आणि प्रीप्लॅन करून केलेला आहे। कारण या सभागृहामध्ये केवळ एसटी बँकेचे संचालक असणं आवश्यक होतं,
परंतु बाहेरून आणलेली लोक या सभागृहामध्ये राडा करताना दिसत आहेत. दुसरी गोष्ट, सेनेच्या ज्या संचालकांनी सदावर्तींच्या संचालकांना जो जाब विचारलेला आहे तो त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा जाब विचारलेला आहे.